झी 24 तास एक पाऊल पुढे। पॉलिटिक्स इज नो मोर। आता जे स्वातंत्र्य झाल्यानंतर जे राजकारणात लोक येत होते ते देशसेवेच्या भावनेसाठी येत होते। आज राजकारण हे पॉलिटिकल करिअर झालेलं आहे। हा विचार आपण करायला पाहिजे। दुसरी गोष्ट ही आहे की पेट्रोटिझम कुठं आहे, देशभक्ती कोणाकडे आहे। आज एक चपरासीपासून वरपर्यंत आज करप्शनचे आरोप होऊन राहिलेत। का होऊन राहिलेत? डिसिमिलॅरिटीज विविध सोसायटीमध्ये एवढी झालेली आहे। रिच आर बिकमिंग रिचर, पुअर आर बिकमिंग पुअर। आज देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? शेतकीय परिस्थितीमध्ये आज गरीब शेतकरी आत्महत्या करून राहिलेले आहे। ह्या सगळ्या परिस्थितींना फक्त राजकारणी लोकांनाच 6000 लोक जे रिप्रेझेंटेटिव्ह तेच या देशाची बर्बादी करतात का? सामान्य जनताची आणि कायदे सांभाळणाऱ्यांची काही जबाबदारीच नाही का या देशात? आज ह्या देशाची जर डेव्हलपमेंट झाली असेल, मी एक सिंपल उदाहरण देतो। ह्या देशामध्ये कुठेही आयटी मिनिस्ट्री नव्हती। राजीव गांधींनी कम्प्युटरायझेशन केलं तेव्हा बैलगाडीवर बसून भरपूर लोक प्रेसिडेंटकडे गेलेले की देशात नोकरी जाईल। आज सॉफ्टवेअर इंडस्ट्री या देशाची सर्वोपरी इंडस्ट्री आहे। माझं हे म्हणणं आहे की तरुणांना नोकरी देण्यापासून देशाच्या ओव्हरऑल गायकवाड साहेब आपला मुद्दा ऐकत होते। मला माहिती आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं ते उत्तर देतील आपल्याला। पण भरतकुमार राऊतांच्याकडे आपण जेव्हा त्यांच्याशी संपर्क आपला झालाय, भरतकुमारजी मगाशी ची राहिलेली सगळी चर्चा आम्ही आता पुन्हा आपल्यापर्यंत आणतो। विश्वंभर चौधरींनी मुद्दा उपस्थित केला। विश्वंभर चौधरी, या गायकवाडजींच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचंय। मी पुन्हा येईल आपल्याकडे। मी विसरलो तरी ते आपण लक्षात असू द्या। मी आता जातो भरतकुमार राऊतांच्याकडे। भरतकुमार राऊत, राजकारण्यांना सुप्रीम कोर्टाने लगावलेली ही सणसणीत चपराक आहे असं विश्वंभर चौधरी म्हणत होते, काय म्हणाल आपण? बरं झालं माझा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे मध्ये काय काय चर्चा चालते मला ठाऊक नाहीये। मी आता फक्त या कानाला फोन लावून ऐकतोय, थोडी अडचण आहे, पण प्रेक्षकांनी आपण ते समजून घ्या अशी माझी अपेक्षा आहे। विश्वंभर चौधरींना मग एवढंच मला फक्त सांगायचंय, त्यांच्याविषयी मला अतिव आदर आहे। परंतु मला असं वाटलं होतं की ही अशी चर्चा आपण थोडी पक्षीय पातळीच्या वर जाऊन करणं गरजेचं आहे। कुठल्याही विषयावर बोलायचं असेल तर शिवसेनेने काय केलं याचा विचार करण्यात अर्थ नाही। जेव्हा मी आपलं केवळ स्मरणासाठी सांगतोय आणि आपल्या आणि प्रेक्षकांच्या, जेव्हा शिवसेना भाजपची महाराष्ट्रात सत्ता होती तेव्हा ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आले आणि विश्वंभर चौधरींच्या नेत्यांनीच ते केले, त्यावेळी 4 मंत्र्यांना घरी बसवण्याचं धाडस हे शिवसेना भाजपच्या सरकारने केलेलं होतं। या उलट जेव्हा अण्णा हजारेंचं आंदोलन चाललं होतं, जे लोक चर्चेसाठी सरकारकडे बसत होते त्याच्यापैकी 2 लोकांवर सरकारकडून दिलेले प्लॉट हे तुम्ही गैरव्यवहाराने मिळवलेत असे आरोप झाले होते। बरोबर की योग्य युक्ती चूक म्हणत नाही, पण असे आरोप झाले होते, त्याच्याविषयी काहीच करण्यात आलं नव्हतं। एनिवे हे सांगून झालं। आता मला पुढचं असं म्हणायचंय की ही सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली आहे का? मी पहिल्यांदा आधी सांगितलं होतं की लोकशाहीचं रक्षक आणि सार्वजनिक जीवनात स्वच्छता आणण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। परंतु आधी न्यायालय गैरव्यवस्था धरला गेलेला आहे, ही सणसणीत चपराक वगैरे असं मी मानायला तयार नाही। याचं कारण असं, लोकशाही ही उत्क्रांती मानते, इव्होल्युशन मानते। असे अनेक गोष्टी या लोकशाहीमध्ये सतत बदलत असतात। न्यायालयाच्या निवाड्यांमुळे, न्यायालयाच्या ऑब्झर्वेशन्समुळे आणि अनेक वेळा राऊत सर माफ करा मी तुम्हाला थांबवतो, पण त्यांनी एक मध्ये मग असा एक प्रश्न उपस्थित केला होता की आता इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षात मग का केलं नाही राजकारण्यांनी, कायदे मंडळानं का केलं नाही, आज ते कोर्टाला करावं लागलं, असा एक प्रश्न होता। बरं, मी सगळ्याकडे येतोय, मला ज्वारा होता आता वेळाकडे इतका वेळ 20 मिनिटं मी फक्त ऐकतोय जी। आता त्याच्यामध्ये मला असं म्हणायचंय की चपराक आहे का, तर ही चपराक नाही, कारण ही उत्क्रांतीची व्यवस्था असं मी तुम्हाला सांगितलं। आणि असे अनेक निर्णय हे नंतर घेतले जातात, त्यामुळेच आपल्या घटनेमध्ये इतक्या दुरुस्त होत गेल्या। 100च्या वर या घटनेमध्ये दुरुस्ती झाल्या, या काय सगळ्या न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या नाहीयेत, या लोकांमधून आलेल्या मागण्यांमधून झालेल्या आहेत। आता इतक्या वर्षात सरकारने केलं नाही का किंवा कायदे मंडळाने केलं नाही का? अनेक गोष्टी या अजून झालेल्या नाहीयेत। त्या आता शिक्षणाचा कायदा हे आपल्या फंडामेंटल राईट मध्ये असताना ते त्याचा कायदा व्हायला आपल्याला गेल्या वर्षी 2012 पण यावं लागलं। याचा अर्थ ते याच्यात कायदे मंडळ चुकलं होतं का? नाही, ही उत्क्रांती असल्यामुळे, इव्होल्युशन असल्यामुळे हे असं होतच राहणार। हा जर कायदा बदलायचा असेल तर हा कायदा सुद्धा असा आता नवीन स्वरूपामध्ये येईल। मी बघायचं सांगितलं याची एक फ्लिप साईड, एक चुकीची थोडी अडचणीची बाजू अशी आहे की हा जो ज्यांना न्यायालय दोषी ठरवणार आणि त्यामुळे ज्यांची सत्ता हे पद जाणार
किंवा ज्यांना निवडणूक लढवता येणार नाही अशी हे कुठल्या न्यायालयाने हा निवाडा दिल्यानंतर होणार आहे? कारण गुन्हेगारी स्वरूपाचे जे हे आहेत खटले आहेत हे पहिल्यांदा सत्र न्यायालयात चालतात, जिल्हा न्यायालयात चालतात. तिकडे सुद्धा जर का तुम्ही दोषी ठरलात आणि जर का आपल्याला सत्ता गमवावी लागली किंवा पद गमवावं लागलं तर मला असं वाटतं हा अन्याय होऊ शकतो. याचं कारण तुम्हाला परत आणखीन एक सांगतो. महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्याला सिमेंटच्या गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर राजकारणाची बाब म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांनी निर्दोष मुक्त केलं. मधल्या काळात त्यांची जी काही 10-11 वर्ष गेली ती कोण भरून देणार? अगदी राऊत सर एका ब्रेक शिवाय झाली, पण ब्रेक नंतरही आपल्याला आपले मुद्दे पूर्ण आपण करूया. पण एका ब्रेक शिवाय झाली आहे. विशंभर चौधरी, असीम सरोदे, आपण हे सगळं ऐकत असालच, याला उत्तर द्यायचं आपल्याला. एक ब्रेक घेतोय, रोकठोक मध्ये लगेचच परतूयात. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.